ॲक्च्युली जास्त चांगला दिला नाही आहे याने टॉपिक. तर हाय अल्टिट्यूडमध्ये हायपॉक्सियामुळे वेझो डायलेशन होईल, त्याच्यामुळे ICP वाढेल, CBF वाढेल आणि मग बाकी मेंटल चेंजेस होतील. नंतर कार्डियकवर पण लोड वाढेल हायपॉक्सियामुळे. टॅकी, हायपरटेन्शन, ब्लड व्हॉल्यूम वाढणार आहे, व्हॅझो डायलेशन बिकॉज ऑफ टिश्यू हायपॉक्सिया. पल्मोनरी पण हायपरटेन्शन होणार आहे, कारण की पल्मोनरी हायपॉक्सिक पल्मोनरी व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होईल आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढलं असेल, परमिॲबिलिटी वाढली असेल, कोॲग्युलेशनचे डिफेक्ट आहेत. इन्क्रीज ऑक्सिजन फ्री रॅडिकल मला वाटते बिकॉज आपण दिलेल्या ऑक्सिजनमुळे. आणि मग न्यूरोजेनिक आणि ऑटोनॉमिक पल्मोनरी एडेमा होईल म्हणतो, हे नाही कळालं. परंतु न्यूमोनियाचे चान्सेस आहेत. गॅस डेन्सिटी कमी होते, तर ॲक्च्युली ब्रिदिंग इझी व्हायला पाहिजे, पण डिफ्युजन कॅपॅसिटी वाढली आहे आणि त्या मानाने ऑक्सिजन नाही आहे, त्याच्यामुळे V/Q मिसमॅच आहे. हायपर ॲपनिया आहे, कारण की हायपॉक्सिया आहे त्याच्यामुळे. लेफ्ट शिफ्ट कसं आहे मला कळालं नाही, O2 ब्लडमध्ये जास्त आहे की काय, आय डोंट नो. हाय अल्टिट्यूडवर थंड हवेचं ठिकाण आहे, हायपोथर्मिया असणार आहे. हायपोथर्मियाचे इश्यूज असतील, मग हार्टवर डिप्रेशन राहील, हायपोटेन्शन राहील, ॲरिथमियाज राहील, ब्लॉक्स राहतील. नंतर इक्विपमेंट्सचा इश्यू असेल, त्याच्यामुळे इन्फेक्शन आणि पोल्युशन होईल. प्रॉपर फायर सेफ्टी नसल्यामुळे हॅझार्ड होईल, किंवा आपण कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन वापरू त्याच्यामुळे. पेरिऑफ हायपॉक्सियाचे चान्सेस जास्त आहेत, कारण की इन जनरल ॲम्बियंटमध्ये ऑक्सिजन कमी आहे, त्याच्यामुळे सप्लिमेंटल ऑक्सिजन द्यावं लागेल. टेम्परेचर कमी असणार, वॉर्म फ्लुइड द्यावं लागणार. पल्मोनरी एडेमा आपण बघितलं होईल. ब्लिडिंग टेंडन्सीज राहील, व्हीनस प्रेशर वाढलेलं राहील, त्याच्यामुळे ब्लिडिंगचा चान्स आहे. कोॲग्युलेशनचा प्रॉब्लेम आहे, व्हेनो डायलेशन आहे, व्हॉल्यूम वाढला आहे, कॅपिलरीज डेन्सिटी वाढली आणि परमिॲबिलिटी पण वाढली आहे. रिस्क ऑफ ॲस्पिरेशन, कारण की हा म्हणतो की डिलेड गॅस्ट्रिक एम्प्टिंग आहे, तर RSI करावं लागेल. आणि प्रोलॉंग ब्रेन सर्क्युलेशन राहील. आता काय माहिती बाबा, इथे म्हणतो आहे व्हॉल्यूम पण वाढला आहे आणि हायपरटेन्शन पण आहे, तर सर्क्युलेशन तर वाढायला पाहिजे. CSF प्रेशर वाढलेलं राहील व्हीनो डायलिटेशनमुळे, तर PDPH बसेल. डिहायड्रेशन का झालं बाबा माहीत नाही आता. लोकल ॲनेस्थेटिक्सचं ड्युरेशन शॉर्टन राहील म्हणतो, त्याचंही काय लॉजिकही कळालं नाही. आणि फ्लोमीटर्स जे आहेत ते डेन्सिटी कमी होईल ॲट हाय अल्टिट्यूड, तर रीडिंग लो दाखवतील. ऑक्सिजन ॲनालायझर त्या लेवलला कॅलिब्रेट करून तुम्हाला वापरावं लागेल, रिकॅलिब्रेट करावं लागेल. वेंचुरीमध्ये जास्त होतील, कारण की बाहेर एंटरटेनमेंट करायला कदाचित एअर लेस डेन्स आहे त्याच्यामुळे. नंतर बलून एक्सपांड होईल, कारण की लो प्रेशर राहील बाहेर त्याच्यामुळे. आणि ग्लुकोज कन्झम्पशन वाढेल म्हणतो आहे, बिकॉज ऑफ टेम्परेचर माईट बी. आणि आपण बघितलं इन्हेलेशनमध्ये ISO-CO काही प्रॉब्लेम नाही होत. मायनरली त्यांचे पार्शल प्रेशर चेंजेस होतात, त्याच्यामुळे मॅक एवढा चेंज नाही होत. फक्त डेस्कचं मग तुम्हाला तो प्रेशर इंटू हे काय म्हणतात मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहणार, तर मग तुम्हाला प्रेशर आणि डायल तसं चेंज करावं लागेल. नायट्रस ऑक्साईडची पोटन्सी रिड्यूस होते, ठीक आहे, तो पण पातळ होतो आहे म्हणून. वोलाटाईलची पण पोटन्सी रिड्यूस होते, पार्शल प्रेशर्स त्यांचे रिड्यूस होणार त्याच्यामुळे. परंतु मॅकमध्ये जास्त सिग्निफिकंट फरक पडत नाही. डेस्कचं फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर हायपोथर्मियामुळे वाढेल, रिव्हर्सल मॅन्डेटरी, कारण की O2 कमी आहे ॲम्बियंटमध्ये, म्हणून पोस्ट ऑप पण तुम्हाला सपोर्ट करावा लागेल. नंतर त्याच्यामुळे नार्कोटिक्सवर कोशन आहे, रेस्पिरेशन हे व्हायला नको. आणि वॉर्म आणि ह्युमिडिफाईड वर ह्युमिडिटी पण कमी असेल, तर हायपोव्होलेमिया का आहे माहीत नाही. हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडेमा होऊ शकतो. DVTचे चान्सेस आहेत, कोॲग्युलेशन जास्त आहे, पॉलिसायथेमिया होईल. आणि डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया करू शकतो केटामिन देऊन, बेनिफिशियल राहील, कारण की रेस्पिरेशनला अफेक्ट करत नाही, म्हणून केट सोबत टिवा द्या म्हणतो आहे तो. तर इन जनरल पहिलं आहे की हायपॉक्सियामुळे प्रेशर वाढलं आहे, व्हिनो डायलेशन झालं आहे आणि त्याच्यामुळे ICP वाढलेला आहे. नंतर हायपोथर्मिया आहे, HPV झाला आहे, न्यूमोनिया झाला आहे आणि कोॲग्युलेशन वाढलं आहे.
पॉलिसायथेमिया झाला आहे. CSFचं प्रेशर वाढलं आहे आणि बाकी गॅस डायल्यूट झाल्यामुळे सर्व पार्शल प्रेशर्स कमी झाले, ती इफेक्टिव्हिटी कमी झाली आहे. बेटर टिवा द्या, तुमचे गॅसचे मेजरमेंट्सचा इश्यू होईल म्हणून. O2 ॲनालायझर आवश्यक आहे. रेस्पिरेटरी डिप्रेशन आणि रेस्पिरेटरी कॉम्प्रोमाइज अवॉइड करायचा आहे.